मंत्री उदय सामंत आता रवींद्र चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ते भेट घेणार आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ही भेट घेणार असल्याचं कळतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। चेतन, निश्चित शुभम, आता थोड्या वेळापूर्वी ज्या प्रकारे शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि ज्या प्रकारे डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे नगरसेवकांना भाजपने प्रवेश देण्यात आला होता त्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्ट पक्षाची भूमिका केली की भाजपच्या नगरसेवकांना याआधी शिवसेनेने प्रवेश दिला, त्यामुळे भाजपनेही आता शिवसेनेच्या मंत्र्यांना नगरसेवकांना प्रवेश दिलेला होता आणि सुनावलं होतं शिवसेनेच्या मंत्र्यांना। यानंतर आता शिवसेनेचे मंत्री असलेले सातत्याने शिवसेनेचे बाजू मांडणारे आणि समन्वय समिती जी आहे महायुतीची त्याचे सदस्य असलेले उदय सामंत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेटीसाठी गेलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर येऊ नयेत अशी परिस्थितीसाठी या संदर्भातील चर्चेसाठी आता ही भेट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। रायगड या निवासस्थानी ही भेट अपेक्षित आहे। थोड्याच वेळामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी पोहोचतील आणि या संदर्भातील अधिकची चर्चा होऊ शकते। परिणामी भविष्यामध्ये आता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांमधील नगरसेवक असतील किंवा प्रमुख पदाधिकारी असतील यांना प्रवेश दिला जातोय की नाकारला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असेल। चेतन, आपण पाहिलं डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे जे माजी नगरसेवक होते त्यांचं इनकमिंग भारतीय जनता पक्षामध्ये करण्यात आलं आणि त्यानंतर हे सगळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री नाराज झाल्याचं कळतं नाही। अर्थातच एकनाथ शिंदे सुद्धा नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात काय सांगशील? निश्चितच, कारण याआधी उल्हासनगरमध्ये भाजपच्या नगरसेवकांना शिवसेनेने फोडल्याची माहिती समोर आली होती आणि उल्हासनगरमध्ये झालेल्या या प्रवेशानंतर मग भाजपनेही शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली आणि म्हणूनच डोंबिवलीमधील हा प्रकार होता। ही प्रतिक्रिया होती शिवसेनेने केलेल्या क्रियेवर असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच जर तुम्ही भाजपचे नगरसेवक घेतले नाही तर भाजपही शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रवेश देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली। पथ्य पाळायचं असेल तर फक्त भाजपच नाही तर शिवसेनेलाही ते पाळावं लागेल अशा शब्दातही त्यांनी सुनावलेलं आहे। परिणामी याच संदर्भात आता अधिकची चर्चा उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये होऊ शकते आणि याच्या संदर्भातील सविस्तर चर्चा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सुद्धा होऊ शकते। परिणामी भविष्य काळामध्ये महायुतीमध्ये मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, तीनही पक्ष एकमेकांमध्ये आपल्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांची ओढाताण करणं किंवा खेचाखेच करण्याचा प्रयत्न करताना दिसणार नाही। चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।